तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अथर्व गुरव आणि स्वागत आहे तुमचं स्पर्धा सेतू या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. तर आज तारीख आहे 5 ऑगस्ट आणि आज आपण पाहणार आहोत 5 ऑगस्टच्या सर्व लेटेस्ट चालू घडामोडी, ते पण MCQ आणि एक्सप्लेनेशन फॉर्मॅटमध्ये. तर चला आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, SC ने डिजिटल अरेस्ट स्कॅम विरोधात कोणाला SOP तयार करण्याचे आदेश दिले आहेत? पर्याय आहेत CBI, RBI, मेटी आणि ट्राय. तर याचं योग्य उत्तर आहे RBI. आता या आदेशाबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. सर्वोच्च न्यायालयाने म्हणजे सुप्रीम कोर्टने डिजिटल अरेस्ट स्कॅम आणि सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेला म्हणजे RBIला 4 आठवड्यांच्या आत मानक संचालक प्रक्रिया म्हणजे SOP तयार करण्याचे आदेश दिले आहे. न्यायालयाचे आदेश आणि महत्त्वाचे मुद्दे काय आहेत? तर पहिला बघूया RBIची भूमिका. सायबर फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंगच्या संबंधित म्यूल अकाउंट्स, फर्जी बँक खाती ओळखण्यासाठी व त्यावर तात्पुरती डेबिट रोख लावण्यासाठी SOP तयार करणे. वेळ व मर्यादा काय आहे? तर ही प्रक्रिया पूर्ण करून SOP 4 आठवड्यात लागू व प्रसारित करण्याचे निर्देश. इतर निर्देश तर सर्व राज्यांनी व केंद्रशासित प्रदेशांनी सायबर गुन्हे निवारण आणि पैसे परत मिळण्याचे मॉड्यूल म्हणजे मनी रिस्टोरेशन मॉड्यूल लवकरच कार्यान्वित करणे. तर आज जे प्रश्न घेणार आहेत ते सर्व अति इम्पॉर्टंट 5 स्टार रेटिंगचे आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि काळजीपूर्वक लक्ष द्या. तर यानंतरचा दुसरा प्रश्न पाहूयात. ONGC म्हणजे ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनने Q1 फर्स्ट इयर 2027 मध्ये नफा किती टक्क्यांनी वाढवला? पर्याय आहेत 50%, 80%, 112% आणि 150%. तर याचं योग्य उत्तर आहे 112%. तर या ONGC बद्दल आपण थोडी माहिती घेऊया. ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन म्हणजे ONGC ने आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीत Q1 फर्स्ट इयर 27 तिचा स्टँड अलोन स्वतंत्र निव्वळ नफा 112.3% वाढवला आहे. अधिक तपशील एक मिनिट. एकूण निव्वळ नफा 17,034 कोटी रुपये, मागील वर्षी याच तिमाहीत 8,024 कोटी रुपये होता. महसूल म्हणजे रेव्हेन्यू तर 46,460 कोटी रुपये, ज्यामध्ये 25.2% वाढ झाली आहे. क्रूड ऑइलचे दर प्रति बॅरल 99.45 अमेरिकन डॉलर, 50% पेक्षा जास्त वाढ. तर यानंतरचा आपण दुसरा प्रश्न पाहूया. EU ने कोणत्या संकटावर स्पेनला पाठिंबा दिला आहे? आता हे स्पेनचं आपल्याला संकट माहिती आहे, स्थलांतरित संकट. तरी पण आपण पर्याय बघूया. आर्थिक संकट, सिउटा स्थलांतरित संकट, युद्ध आणि पूर. तर याचं योग्य उत्तर आहे सिउटा. तर मोरोक्को देशाच्या सीमेवरून स्पेनच्या सीमेवर जवळजवळ 70 ते 72 हजार स्थलांतरित आले आहेत. आता याबद्दल आपण थोडीशी अधिक माहिती घेऊया. तर काळजीपूर्वक लक्ष द्या, माहिती खूप इम्पॉर्टंट आहे. तर युरोपियन युनियनने म्हणजे EU ने जुलै 2026च्या शेवटी स्पेनला सेउटा सीमेवर निर्माण झालेल्या अपूर्व स्थलांतरित संकटावर मायग्रंट क्रायसिस स्पेनला पाठिंबा दिला आहे. मोरोक्कोच्या सीमेवर अवघ्या 2 दिवसात सुमारे 60 ते 72 हजार स्थलांतरितांनी अचानक स्पॅनिश हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. या गंभीर मानवी आणि सुरक्षा संकटाचा सामना करण्यासाठी EU ने स्पेनशी एकजुटता दर्शवली आहे. या संकटाबद्दल अधिक माहिती घेऊया. तर तातडीची मदत तर EU ने आयुक्त मॅग्नस ब्रुनर यांनी स्पष्ट केले की EU ने स्पेनला आपल्या सीमा मजबूत करण्यासाठी आणि या संकटांचे व्यवस्थापन करण्यासाठी तातडीने आपत्कालीन आर्थिक मदत जाहीर केली आहे. पार्श्वभूमी काय आहे? तर उत्तर आफ्रिकेतील स्पेनचा स्वायत्त प्रदेश असलेल्या सेउटाच्या सीमेवरून हजारो नागरिकांनी समुद्रातून पोहून किंवा संरक्षण भिंतीवरून घुसखोरी केली. या चेंगराचेंगरीत आणि समुद्रात बुडून 80 पेक्षा जास्त स्थलांतरितांचा मृत्यू झाला. EUची भूमिका काय आहे? तर युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यांनी सांगितले की EU पहिल्या दिवसापासून स्पेनच्या सोबत आहे. तसेच भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी मोरोक्को देशाला सीमा नियंत्रणासाठी अधिक मदत देण्याचा प्रस्ताव EU ने ठेवला आहे. राजकीय वाद काय आहेत? तर या संकटानंतर इटलीसारख्या काही देशांनी स्पेन सोबत आपली खुली सीमा तात्पुरती स्थगित केली, ज्यामुळे युरोपियन देशांमध्ये
काही प्रमाणात मतभेदही निर्माण झाले आहेत, मात्र बहुतांश स्थलांतरांनी पुन्हा मोरोक्कोमध्ये पाठवण्यात आले आहे. तर यानंतरचा आपण दुसरा प्रश्न पाहूया. भारत 2028 पासून कोणती वाहन सुरक्षा प्रणाली लागू करणार आहे? पर्याय आहेत GPS, V2V म्हणजे व्हेइकल टू व्हेइकल कनेक्टेड सिस्टीम, AI ट्रॅफिक आणि ड्रोन निगराणी. तर याचं योग्य उत्तर आहे V2V व्हेइकल टू व्हेइकल कनेक्टेड सिस्टीम. ही खूप इम्पॉर्टंट सिस्टीम आहे, थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या. याबद्दल आपण थोडीशी अधिक माहिती घेऊया. तर V2V म्हणजे व्हेइकल टू व्हेइकल कनेक्टेड सिस्टीम म्हणजे दोन किंवा अधिक वाहनांनी एकमेकांशी वायरलेस तंत्रज्ञानाद्वारे थेट संवाद साधणे. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर यामध्ये रस्त्यावरील गाड्या माणसांप्रमाणे एकमेकांशी बोलतात आणि रिअल टाइम तात्कालिक माहिती देवाणघेवाण करतात. हे तंत्रज्ञान काम कसे करते तर वायरलेस नेटवर्क म्हणजे गाड्या एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी DSRC डेडिकेटेड शॉर्ट रेंज कम्युनिकेशन्स किंवा आधुनिक CV2V म्हणजे सेल्युलर V2V 5G नेटवर्कचा वापर करतात. माहितीची देवाणघेवाण कशी तर गाड्या दर सेकंदाला अनेक वेळा आपला वेग, स्पीड, डायरेक्शन, अचूक लोकेशन म्हणजे GPS आणि ब्रेक लावण्याची माहिती आपापसाच्या इतर वाहनांना पाठवतात. अंतराची मर्यादा तर हे सिस्टीम साधारणपणे 300 मीटर सुमारे 1000 फूट अंतरांशी वाहनाशी सहज संपर्क ठेवू शकते. आता यामुळे काय फायदा होणार आहे एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जो फायदा वाटेल तो कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. तर यानंतरचा आपण दुसरा प्रश्न पाहूया. बिहारमध्ये जलसंकटासाठी कोणती मोहीम राबवली जात आहे? जलजीवन मिशन, मेघ पाईन अभियान, अटल भूजल आणि नमामि गंगे. तर याचं योग्य उत्तर आहे मेघ पाईन अभियान. आता हे मेघ पाईन अभियान काय आहे याबद्दल आपण थोडीशी अधिक माहिती घेऊया. मेघ पाईन अभियान हे पूर्व भारतात विशेषतः बिहार आणि झारखंडमध्ये पाणी संकट, पूर व्यवस्थापन आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्यावर काम करणारे एक प्रसिद्ध पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आणि लोक आंदोलन आहे. या अभियानाची सुरुवात 2005 मध्ये एकलव्य प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली झाली. मेघ म्हणजे ढग, पाऊस, पाईन म्हणजे पारंपरिक पाण्याचे कालवे आणि अभियान म्हणजे मोहीम. पावसाचे पाणी आणि पारंपरिक जलस्रोतांचा मेघ घालून पाण्याचे दुर्लभ दूर करून हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. तर यानंतरचा दुसरा प्रश्न पाहूयात. दिल्ली विधानसभा अधिवेशन 2026 मध्ये पहिल्यांदा कोणते डिजिटल पोर्टल वापरले जाणार आहे? पर्याय आहेत ई-विधान, नेव्हा, डिजिटल सभा आणि पेपरलेस विधान. तर याचं योग्य उत्तर आहे नेव्हा. तर याबद्दल आपण अधिक माहिती घेऊया. नेव्हा म्हणजे नॅशनल ई-विधान ॲप्लिकेशन म्हणजे नॅशनल ई-विधान ॲप्लिकेशन हा भारत सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत 44व्या प्रकल्पांपैकी मिशन मोड प्रोजेक्ट्स एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. एक देश एक ॲप्लिकेशन, वन नेशन वन ॲप्लिकेशन या संकल्पनेवर आधारित असलेल्या या तंत्रज्ञानाचा मुख्य उद्देश देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभा आणि विधान परिषदांचे कामकाज कागदविरहित, पेपरलेस आणि डिजिटल बनवणे हा आहे. यानंतरचा दुसरा प्रश्न पाहूयात. प्लग अँड प्ले इंडस्ट्रियल शील्ड पॉलिसी 2026 मध्ये कोणत्या मॉडेलवर आधारित आहे? पर्याय आहेत बूट, DFFOT, PPP आणि EPC. तर याचं योग्य उत्तर आहे DFFOT. याबद्दल आपण अधिक माहिती घेऊया. प्लग अँड प्ले इंडस्ट्रियल शेड पॉलिसी 2026 म्हणजे प्लग अँड प्ले इंडस्ट्रियल शेड पॉलिसी 2026 ही प्रामुख्याने DBFOT डिझाईन बिल्ड फायनान्स ऑपरेट अँड ट्रान्सफर या PPP पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेलवर आधारित आहे. उत्तर प्रदेश सरकारने UP कॅबिनेट प्रामुख्याने सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना MSMES चालना देण्यासाठी आणि जुन्या लीड अँड बिल्ड मॉडेलच्या जागी रेंट अँड ऑपरेट व्यवस्था आणण्यासाठी हे धोरण लागू केले आहे. तर यानंतरचा आपण दुसरा प्रश्न पाहूयात. या धोरणाबद्दल अधिक माहिती घेऊयात. आणखी धोरणाची मुख्य उद्दिष्टे आणि कार्यपद्धती काय आहेत? तर जमिनीची पूर्ण मालकी संबंधित औद्योगिक विकास प्राधिकरणाकडेच कायम राहते. खाजगी भागीदारीची भूमिका तर स्पर्धात्मक प्रक्रियेद्वारे निवडलेला खाजगी भागीदार या शेडची रचना करणे, पैशांची उभारणी, फायनान्स, बांधकाम, कन्स्ट्रक्शन म्हणजे आणि त्यांचे व्यवस्थापन किंवा चालवणे या गोष्टी पाहतो. कालावधी म्हणजे कन्सेशन पिरियड काय आहे तर कंत्राट 45 वर्षांसाठी दिले जातात, जे कामगिरीच्या आधारावर पुढील 15 वर्षांपर्यंत वाढवता येऊ शकते.
या कालावधीनंतर सर्व पायाभूत सुविधा सरकारकडे हस्तांतरित म्हणजे ट्रान्सफर केल्या जातात. कमी खर्च आणि वेगवान उत्पादने याद्वारे MSME कंपन्यांना स्वतः जमीन खरेदी करून कारखाना बांधण्याची गरज पडत नाही. त्या थेट तयार शेड भाड्याने रेंट घेऊन अवघ्या काही दिवसात आपले उत्पादन सुरू करू शकतात. यानंतरचा आपण दुसरा प्रश्न पाहूयात. तर हा प्रश्न आहे तुम्हाला होमवर्कसाठी. याचं उत्तर कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. तर प्रश्न असा आहे की भारताने 4 ऑगस्ट 2026 रोजी कोणत्या वन्य प्राण्यांसाठी राष्ट्रीय संवर्धन कृती आराखडा कन्झर्वेशन ॲक्शन प्लॅन सुरू केला? याचं उत्तर कमेंटमध्ये आपल्याला नक्की सांगायचं आहे. पर्याय आहेत हिम बिबट्या, ढगाळ बिबट्या, आशियाई सिंह आणि लाल पांडा. तर हे होते आजचे एवढेच प्रश्न. भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. त्याआधी जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.